कारण की मी हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेलो आहो, नगरसेवक बनलेलो आहो. मला जनतेनं 6,500 मतं म्हणजे प्युअर कट्टर हिंदूवादी मतं मला मिळालेली आहेत. मी माझ्या स्वतःचा अजेंडा हिंदूवादीमध्ये सोडणार नाही, 100% राहणार आहे. ज्यांना पटलं, हिंदूवादी नाही पटलं तर त्यांनी पक्षाची बाजू सोडून दुसऱ्या पक्षात त्यांनी प्रवेश करावा, जो कोणी असू दे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिकेतील राजकीय समीकरणे सध्या चांगलीच बदलली आहेत. काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह तब्बल 16 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दर्यापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. एकेकाळी दर्यापूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती, मात्र 16 नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या पक्षप्रवेशानंतर आता नगरपालिकेतील सत्तेचे चित्र पूर्णपणे बदललंय. शिवसेना शिंदे गटाची ताकद आता वाढली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडे केवळ एक नगरसेवक उरल्याचं राजकीय चित्र आहे. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर आता शिवसेना शिंदे गटाचा नगरपालिकेतील नवीन गटनेता कोण असणार याकडे संपूर्ण दर्यापूरचं लक्ष लागलंय. याआधी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेल्या 2 नगरसेवकांपैकी प्रदीप मलिये यांची शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी निवड झाली होती. मात्र आता काँग्रेसमधून आलेल्या 16 नगरसेवकांची संख्या पाहता पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रदीप मलिये हे हिंदुत्ववादी विचारसरणीशी जोडलेले असल्याचं बोललं जातं. यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या काही नगरसेवकांना हिंदुत्वाच्या विचारांवरून थेट इशारा दिला होता. हिंदुत्वाचे विचार पटत नसतील तर शिवसेना शिंदे गट सोडून जावा, अशी भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडली आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या नगरसेवकांना शिवसेनेची विचारधारा कितपत मान्य आहे आणि या नव्या राजकीय समीकरणांमध्ये प्रदीप मलिये यांचे गटनेतेपद कायम राहणार का, याची चर्चा रंगली आहे. दरम्यान नगराध्यक्ष आणि नव्यानं शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या 16 नगरसेवकांकडून नवीन गटनेत्याची निवड केली जाणार आहे का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. यापूर्वी काँग्रेसचे गटनेते म्हणून रामेश्वर चव्हाण यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आता रामेश्वर चव्हाण यांनाच पुन्हा गटनेते पदाची संधी मिळणार का, की शिवसेना शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार? अगदी मुस्लिम समाजातील नगरसेवकाला सुद्धा गटनेते पद मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता नगराध्यक्षांसह 16 नगरसेवकांच्या गटातून नेमका गटनेता कोण, याचा निर्णय झाल्यानंतर दर्यापूर नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे पुढील राजकीय नेतृत्व आता स्पष्ट होणार आहे. दर्यापूरच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये कोणाचा वर्चस्व राहणार आणि गटनेते पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणातील अशाच वेगवान आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.